नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करत आहे. आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी घेऊन आली आहे तुमच्या सर्वांना अगदी युजफुल असणारा व्हिडिओ. तो कसा? तर काय होतं ना, उन्हाळ्याच्या सुट्ट्या आपल्याला लागणार आहे आणि काही जणांना तर लागल्या सुद्धा असतील. तर तुम्ही ना बिफोर कंडिशन बघू शकता. मी सुद्धा ना उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी सासरी आली आहे. तर इकडे तुम्ही बघू शकता आता सासरी ना काय म्हटलं ना, माझे सासू-सासरेच असतात आणि त्यांचं भरपूर वय झालंय. आता वयामानाने एवढं काम जमत नाही. मग घरी आले तर म्हटलं चला त्यांना थोडासा हातभार लावावा म्हणून सगळं किचन साफसफाईला काढलं. मग म्हटलं चला मी ज्या ज्या टिप्स फॉलो करते त्या तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. आता जर त्यांचा संसार म्हटला तर तो 30 ते 40 वर्षाचा संसार आहे, म्हणजे भांडे भरपूर जुनी आहे. मग अशा वेळेस भांड्याची चकाकी आपण तशीच परत आणण्यासाठी काही ट्रिक्स वापरणार आहोत. त्याचबरोबर पहिले ना असे लोखंडी रॅक असायचे, याला माझ्या सासऱ्यांनी व्यवस्थित असा मस्त कलर दिलेला आहे आणि हा सुद्धा मी काढते आहे. आता भरपूर घरामध्ये झुरळ सुद्धा झालेली आहे आणि ह्या रॅक मध्ये ना ते बसतात. मग अशा वेळेस म्हटलं चला हा स्वच्छ असा धुवून घेऊयात. तो कसा धुवायचा ते सुद्धा मी तुम्हाला समोर सांगणार आहे. सगळ्यात पहिले मी काय केलं, तर सासरी आलं म्हटलं तरी आपल्याला आपलं कर्तव्य निभावंच लागतं. तर सकाळचा स्वयंपाक करून घेतला, नाश्ता वगैरे सगळं, आणि स्वतःला सुद्धा एनर्जीने भरपूर असा नाश्ता करून घेतला फुल. म्हणजे काय होईल की कामाच्या मध्ये अडथळा यायला नको. तर मी काय केलं आहे बघा, आधी स्वयंपाक सगळ्यात पहिले स्वयंपाकला लागले, सगळं केलं. आणि जे रुटीनचे कामं असतात ती करणं खूप गरजेचे असतात जेव्हा तुम्ही असं एक्स्ट्रा काम काढता. त्यामुळे काय होतं, आपली चिडचिड वगैरे होत नाही. तर इकडे ना थोडीशी पाण्याची टंचाई आहे आमच्याकडे. तर मग फिल्टरचं पाणी जे एक्स्ट्रा निघतं ना, तर तेच पाणी आम्ही इकडे वापरत असतो. बोरला सुद्धा एवढं जास्त काही पाणी सध्या नाही आहे. त्यामुळे मग म्हटलं चला जेवढं जमेल तेवढं आपण साफ करून यांना देण्याचा प्रयत्न करू. गेल्या 4 वर्षात मला हे खरं तर जमलं नाही, कारण 2 ते 3 दिवसच सुट्ट्या. पण आता मी ठरूनच आले होते की यावेळेस त्यांना थोडाफार का होईना माझ्याकडून हातभार लावायचा, कारण ते सुद्धा भरपूर काम करतात. तर तुम्ही बघू शकता भांड्यांची कशी हालत झालेली आहे. तर हेच भांडे आपल्याला व्यवस्थित असे स्वच्छ करायचे आहेत. स्टीलची भांडी पूर्ण काळसर झाली आहे. इकडे खूप क्षारयुक्त पाणी असतं आणि अॅल्युमिनियमची भांडी सुद्धा भरपूर काळसर झालेली आहे. तांब पितळेची भांडी आता त्यांचा एवढा जुना संसार म्हटल्यावर असतातच असतात, अगदी जबर असतात. तर मला तर ते खरंच फार आवडले. तर सगळ्यात पहिले मी काय केलं, छान असं ऊन पडू दिलं, म्हणजे थोडंसं एक 10-11 वाजता मी हे लागले करायला. आणि सगळ्यात पहिले म्हटलं आपण भांडे वगैरे सगळे घासून घेऊयात, म्हणजे कडक अशा उन्हामध्ये आपण ते सुकवून घेऊ शकतो. आता तुम्ही बघू शकता पेपर सुद्धा खूप खराब झाले, सो पेपर सगळे काढून घेतले मी. आणि सगळे अगदी ए टू झेड रोजचे वापरातले भांडे सुद्धा मी म्हटलं चला आपण त्यांना व्यवस्थितरित्या साफ करून देऊया. तर चला स्टील, अॅल्युमिनियम, तांब, पितळीची भांडी फक्त आपण एका सोल्युशनने साफ करणार आहोत. रिझल्ट बघू शकता, सगळी भांडी मस्त अशी बाजीवरती ठेवून कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेतली आणि त्यांना लावून सुद्धा दिलं. तर मी इकडे एक मोठंसं बाउल घेतलेलं आहे. यामध्ये आपण ना अगदी 2 ते 3 इन्ग्रेडियंट घालणार आहोत. व्हिम लिक्विड आपल्याला इकडे घ्यायचंय, म्हणजे ज्या ब्रँडचं तुम्ही डिशवॉश लिक्विड वापरत आहात ते तुम्ही इकडे घेणार आहात. किंवा नसेल तुमच्याकडे तर साबण जे आहे ना भांडे घासायचं, ते ग्रेट करून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर त्यामध्ये घालायचा निरमा आणि 2 चमचे मीठ घालायचं आहे. ऑप्शनल आहे, मी टाकलं नाही आहे, पण मीठ नक्की टाका. जर खूप काळपट भांडी झाली असेल ना तर खूप व्यवस्थितरित्या स्वच्छ निघतात. आता हे दोन्ही वस्तू आपण व्यवस्थित एकत्र केल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायची आहे पितांबरी पावडर. आता इकडे गावाकडे ना प्रामुख्याने भैया पावडर वापरली जाते. मला भैया पावडर ही एवढी आवडत नाही, मला पितांबरी पावडर जास्त आवडते. तर मी सुद्धा तुम्हाला हेच रेफर करेन, जी तुम्ही घेणार आहात ती घ्या. पण पितांबरी घेतली तर मला जरा जास्त चांगला रिझल्ट वाटला, म्हणून मला असं वाटलं की तुम्हाला ते सांगावं. पण तुम्ही भैया पावडर घेतली तरीही चालेल. आणि आता यामध्ये पाणी घालायचं. आता ना एवढ्या सोल्युशन मध्ये आपली सगळी भांडी, खूप सारी भांडी स्वच्छ होतात. आणि प्रामुख्याने बघायला गेलं तर जे काळपट थर आलेला असतो भांड्याला तो पूर्ण निघून जातो. आणि ह्या एका सोल्युशनने तांब, पितळेची भांडी, अॅल्युमिनियम आणि स्टीलची भांडी सुद्धा साफ होतात. तर मी काय केलं, आता सुट्ट्या ना फार कमी आहेत. आता बघायला गेलं तर मी घरून सुद्धा हे करू शकते. पण माझा थोडासा खेड्याकडील भाग येतो, तर तिथे ना काय होतं, काही प्रमोशन वगैरे असले तर ते येत नाही. त्यामुळे मग मला इथे जास्त राहायला जमत नाही. पण मी आवर्जून इथे आली आहे. आणि त्यासोबत मग मी काय केलं, की सुट्ट्या फार कमी आहेत त्यामुळे आपल्याला काम थोडंसं जास्त करावं लागेल. त्यामुळे एनर्जीच आधीच मनाशी गाठ बांधली होती, की आपल्याला भरपूर अशी एनर्जीने हे काम करायचं. तर मग मी सरळ शॉर्ट एका दिवशी जेवढे जमेल तेवढे पूर्ण भांडे घासायचा प्रयत्न केला. फक्त जो सज्जावरती मोठमोठे डब्बे असतात ते मात्र
मात्र घासायचे राहिले ते नक्की दुसऱ्या दिवशी. पण जेवढं जमेल तेवढे दोन्ही रॅक म्हणजे स्टीलची डब्बी आहे त्यांच्याकडे तर जास्त नाही आहे, दोघांचा संसार आहे, दोघंच राहतात त्यामुळे जास्त काही भांडे नाहीये. त्यामुळे मी एकाच वेळेस हे केले. आता हे जेव्हा तुम्ही करत आहात तुम्हाला सुद्धा जर कमी असेल, टाईमलाईन खूप कमी आहे किंवा डेज कमी आहेत आणि असंही तुम्हाला घरी जाऊन अशी साफ-सफाई करायची असेल ना, तर काय करायचं असं एक-एक असे स्टेप करून घ्यायच्या. म्हणजे आधी आपल्याला हा स्लॉट कंप्लीट करायचा, त्यानंतर तो करायचा म्हणजे आणि मध्ये-मध्ये पाणी पिण्याचा वगैरे असा ब्रेक घ्यायचा किंवा थोडं-मोठं तुम्ही खाऊ वगैरे शकता. असं केलं ना, तर कंबर दुखत नाही, पाठ दुखत नाही आणि आपला जो उत्साह आहे, हा शेवटपर्यंत टिकत राहतो. सगळ्यात महत्त्वाचं गोल फिक्स करायचा, की आज आपलं हे झालंच पाहिजे, मग ते होतच होतं. तुम्ही म्हणाल, "काय प्राजक्ता आज काय बडबड लावली आहे?" तुम्ही बघू शकता पूर्ण काळपट थर निघून गेलेला आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की करू शकता. फक्त जी अॅल्युमिनियमची भांडी आहेत ना, ती अति जास्त काळी झाली होती आणि स्टीलची सुद्धा. सो मला थोडासा जास्त जोर लावावा लागला. कारण खूप वर्षाची ती भांडी आहेत. तर मग काय होतं ना, ती जास्त असल्यामुळे त्याच्यावरती अशा काळपट बॉर्डरला ना अशी काळी थर जमा होते. तर जे भांडे खूप जास्त काळे होते ना, तर मी सरळ काय केलं, तर अशा पद्धतीने भैय्या पावडर घेतली किंवा पितांबरी पावडर घ्यायची आणि अशा पद्धतीने घासून घ्यायचं. कारण आपण काय केलंय, की यामध्ये पाणी टाकलंय सो ते डायल्यूट झालेलं आहे. म्हणून मी म्हणत आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला घासून घ्यायचं आहे आणि अशा पूर्ण काळपट थर याचा निघून जातो. सो जर तुमचे सुद्धा घरचे असेच राहत असेल, तर आपण त्यांच्याजवळ राहत नाही किंवा त्यांना आपल्याकडे एवढं जमत नाही. सो अशी थोडी-मोठी हेल्प नक्की केली पाहिजे आणि ते सुद्धा बिचारे किती काय-काय करणार नाही का? त्यांना सुद्धा तर जीव आहे. त्यांनाही वाटतं आयतं मिळावं. सो आपल्याकडून थोडीफार ही छोटीशी हेल्प नक्की करावी. तर चला आता मी सगळे भांडे घासून घेते आहे. आणि बघायला गेलं ना, तर शहरात खरंच काहीच वाटत नाही. डायरेक्ट बेसिनमध्ये आपण अगदी फुल फोर्स करतो नळाचा आणि भांडे घासतो. पण इकडे अगदी काटकसरीने पाणी वापरावं लागतं. मलाच इतकं डिफिकल्ट गेलं, की खूप 2 याच्यामध्येच भांड्यात पाणी घ्यायचं आणि हे करायचं. खरंच गावाकडे भरपूर दुष्काळ असतो उन्हाळ्यामध्ये आणि बोर असेल तर बोरीला सुद्धा पाणी येत नाही. सो त्यामुळे मग मी 2 टोपले घेतले. एका याच्यामध्ये डायरेक्टली टाकून नंतर मग स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि डायरेक्ट उन्हामध्ये भांडे ठेवले. जर तुमच्याकडे उन्हाची व्यवस्था नसेल किंवा उन्हामध्ये तुम्ही ठेवू शकत नसाल, गॅलरी वगैरे किंवा शहरी भागात तुम्ही राहता, मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, कपड्याने पुसून आणि ते फॅनखाली सुकवून घेऊ शकता. आता बघा हे पातेलं किती छान आहे, एवढं जाड होतं ते. हे माझ्या सासूंच्या आईचं जे आहे त्यांची आठवण म्हणून आहे. तर ह्या पाण्याने सुद्धा तुम्ही स्वच्छ करू शकता किंवा सरळ भैय्या पावडर वापरली तरी हे व्यवस्थित निघेल. फक्त हे पाण्याने केलं तर काय होतं, यामध्ये आपण भैय्या पावडर थोडीशी कमी घेतली आहे म्हणून मग मी डायरेक्टली हे भैय्या पावडरने साफ करून घेणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघत आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. आणि या उन्हाळ्यामध्ये तुम्ही कुठे सुट्टी एन्जॉय करत आहात, सासरी, माहेरी की मग कुठेतरी रिसॉर्टला फिरायला वगैरे गेला आहात? काय तुमचे प्लॅन आहेत हेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला असे व्हिडिओज बघायला आवडतील का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर अशा पद्धतीने मी हे सगळं काही स्वच्छ करून घेत आहे. हा व्हिडिओ जर तुम्ही Facebookवर बघत असणार तर लाईक, फॉलो नक्की करा आणि तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने हे भांडं निघालेलं आहे. आता बघा सगळी भांडी मी घासून घेते आहे. अगदी एक अन एक कोपरा मी काढलेला आहे आणि काय झालेलं आहे गावाकडे भरपूर कॉकरोचेस झाले आहे. तर मग त्यामुळे आपण ज्या रेमेडीज करतो त्या सुद्धा आपल्याला ट्राय करायचं आहे. सो ते सुद्धा करणार आहे. तर अशा पद्धतीने सगळ्यात पहिले म्हटलं भांडे घासून घेऊयात म्हणजे जेणेकरून जर कॉकरोचेस असतील ना तर ते सुद्धा बाहेर निघतील आणि या भांड्यामध्ये सुद्धा झाले होते, ठेवडीतले होते त्यांना सुद्धा जास्त काही एवढे लागत नाही. तर मी पटापट हे करून घेते आहे आणि स्वच्छ असे धुवून घेते आहे. थोडंफार त्या दिवशी हे झालं, पण काही हेक्टिक वाटलं नाही. व्यवस्थित मी नियोजन केलं होतं त्यामुळे मला जास्त काही त्याचा त्रास सुद्धा झाला नाही आणि उत्साहाने केलं तर चांगलं वाटतं. तेवढीच आपल्याकडून त्यांना हेल्प सुद्धा होते. आता तुम्ही बघू शकता पातेले किती स्वच्छ निघालेली आहेत, किती काळसर थर झाला होता. सगळी स्वच्छ निघालेली आहेत. थोडासा जर फार जास्त झाला असेल ना काळसर थर तरी सुद्धा ह्या सोल्युशनने निघतो. तुम्ही एकदा अवश्य हे ट्राय करून बघा. निरमा सुद्धा घ्या कारण निरमामध्ये ना असे कॉस्टिक सोडा असतो. सो त्यामुळे सुद्धा आपली भांडी निघण्यास खरंच खूप मदत होतात. ही कढई बघा किती किती काळपट झाली होती अक्षरशः. ती सुद्धा बघा किती
क्लीन निघालेली आहे. अगदी काळपट थर झाला होता, ती सुद्धा स्वच्छ झालेली आहे. त्यामुळे हप्त्याभरातून तुम्ही ना अशा पद्धतीने पितांबरी पावडर घेऊन जर डिशवॉश लिक्विडमध्ये ती मिक्स करून भांडे घासले ना, तर काळसर थर नक्की जातो. जर तुमच्याकडे क्षारयुक्त पाणी भरपूर असेल तर हे नक्की ट्राय करा. आता माझी सगळी भांडी स्वच्छ झाली, त्यानंतर मी माझा मोर्चा वळवला, तो म्हणजे रॅककडे. तर रॅककडे मी काय केलं, सगळ्यात पहिले पाण्याने ते व्यवस्थित त्यावरती पाणी टाकून घेतलं, नंतर निरमा टाकला आणि निरम्याच्या पाण्याने हे टाकलं. तुम्ही जर बघितलं तर यामध्ये ना डिझाइन आहे, याने ना हात असं कापू शकतो. म्हणून मग मी काय केलं, सरळ एक आयडिया लावली, म्हटलं घासणीने तर ती गुंतणार, तर सरळ मी ब्रश घेतला आणि ब्रशने घासलं, तर खूप व्यवस्थितरित्या हे स्वच्छ झालं. आणि मी हा व्यवस्थित मग धुवून वगैरे, आणि हा सुद्धा कडकडीत असा उन्हामध्ये 3 ते 4 तास वाळवला. तर सगळं काही घर अगदी क्लीन झालेलं आहे. आणि आमच्या इकडे ना उन्हाळ्यामध्ये अशी साफ-सफाई केलीच जाते. आपल्या इकडे ना वाळवणीचे पदार्थ तर होतातच होतात. पण उन्हाळ्यामध्ये सगळे कसे सुट्टीला येतात, त्यामुळे मग सगळे मिळून सुद्धा हे करतात. तर खरंच मजाच वेगळी राहते नाही का उन्हाळ्याच्या सुट्टीची. गरमी तर असतेच हो, पण सगळ्यांचा अगदी एकत्र येतात, जेवण वगैरे करून मस्त मजा-मस्ती करतात. हा आनंदच वेगळा असतो. पूर्वी तर हे फार बघायला मिळायचं, पण आता एवढं मिळत नाही. सुट्ट्या वगैरे नसतात. मुलांना जरी असल्या तरी मग पालकांना सुट्ट्या नसतात. सो अशा पद्धतीने सगळं धुवून घेतलं आहे आणि या स्वच्छ पाण्याने आता हा धुवून घेणार आहे. हे सुद्धा मला कमीच पाण्यामध्ये करावं लागलं, जास्त पाणी, पण तरी पण माझ्याकडून झालंच थोडंफार. पण काही हरकत नाही, आपलं किचन स्वच्छ झालं तर खूप प्रसन्न वाटतं. मी अशाच टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मी ही भांडी सगळी आता उन्हामध्ये ठेवलेली आहे 2 ते 3 तासासाठी. आधी अशा पद्धतीने ठेवली, नंतर बाजू त्याची चेंज केली. अगदी कपापासून सगळं काही साफ मी केलेलं आहे. भरपूर दिवस झाले होते, साफ झालेली नव्हती, कित्येक महिने झाले होते. त्यामुळे सगळं अगदी व्यवस्थित साफ करून घेतलेलं आहे. चला, आता 2 ते 3 तास जे आहे हे झालेले आहेत आणि आता आपल्याला हे अरेंज करायचं आहे. तर मी जे काही रॅक होतं ना, ते आता घरामध्ये आणलेलं आहे. अशा पद्धतीने बघा. आणि आता यावरती ना नवीन न्यूजपेपर टाकणार आहे व्यवस्थित. जी खालची फरशी आहे अक्षरशः ती सुद्धा निरमा टाकून अगदी तारेच्या घासणीने मी घासून घेतली आहे. ते तर मी यामध्ये काही शूट केलं नाही. आणि हे स्टीलचे डब्बे सुद्धा व्यवस्थित मी घासून वगैरे केले. हे काही मी तुम्हाला सांगितलं नाही, कारण याआधी ऑलरेडी मी खूप सारे व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर केले. आणि हे बघा, अशा पद्धतीने मी अरेंज केलं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर खरंच लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. Facebookवर हा व्हिडिओ तुम्ही बघत असणार तर लाईक आणि फॉलो नक्की करा. आणि तुम्ही सुद्धा उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये गावी गेला असेल, सासर माहेरी, तर अशा क्लिनिंग करून सगळ्यांसोबत टाइम स्पेंड नक्की करा. चला, बाय. एन्जॉय.